नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या एका रेसिपीचा रील सतत बघायला मिळतोय, तो म्हणजे दही टोस्ट। तर म्हटलं आज आपण हा दही टोस्ट करून बघूया। तर हे दही टोस्ट बनवण्याकरता मी 2 वाटी भरून दही घेतलेलं आहे आणि आता हे दही छान फेटून घ्यायचं आहे। तर आता हे दही मी 1-2 मिनिटं छान फेटून घेत आहे। दही छान फेटून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तसेच 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला वरनं तडका द्यायचा आहे। तर तडक्याकरता मी 1 टेबलस्पून तेल घेतलं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं, मोहरी, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि थोडासा कढीपत्ता घालून ही छानशी फोडणी तयार करून घेतली आणि ती आता फोडणी याच्यामध्ये घातलेली आहे। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे दही तयार झालेलं आहे आणि एकीकडे मी पॅनसुद्धा तापवायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे। आता आपला सँडविचचा नेहमीचा जो ब्रेड असतो त्यातला 1 स्लाइस मी घेतलेला आहे आणि तो दह्यामध्ये दोन्ही बाजूनी छान घोळवून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला सगळ्या बाजूने दही छान लागेल। आणि आता हा स्लाइस मी पॅनमध्ये घातलेला आहे। हा स्लाइस आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे। हे ब्रेड भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। एका बाजूने ब्रेड छान भाजून झाल्यानंतर मी बाजू पलटवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा ब्रेड छान खमंग असा भाजून घेत आहे आणि अशा प्रकारे सगळे स्लाइस भाजून घ्यायचे आहेत। मस्त गरमागरम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। छान असे हे दही टोस्ट बनलेले आहेत। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी जेव्हा हलकी फुलकी भूक लागते तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तेव्हा तुम्ही हे दही टोस्ट नक्की करून बघा। धन्यवाद।